नमस्कार, मी भागवत ठाकरे, किसान पाठशालेसोबत. आज आपण आहे कंचनपूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आज आपण अक्षय भाऊ ढोरे यांच्या शेतात की जिथं बंच मॅनेजमेंट कसं करायचं आहे आणि पुढचं नियोजन काय करावं लागेल त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपल्याला ज्यावेळेस बंच लागते त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये काय काय केल्या गेलं पाहिजे, कसा किती फण्या ठेवल्या पाहिजेत आणि त्यावरचं काय नियोजन केलं पाहिजे हे आता आपण पाहू. साधारणतः ज्यावेळेस आपलं निसवण होते तर सुरुवातची जे कंडिशन असते ना, तर या कंडिशनला ज्यावेळेस आपला येतं तर यावेळेस एक स्प्रे होणं गरजेचं आहे. आणि याच्या आधीची जी एक अवस्था असते की डायरेक्ट आपला फक्त बंच खाली येते ना, त्यावेळीची एक अवस्था महत्वाची आहे. तर जे सुरुवातली जेव्हा ते खाली येते त्यावेळेस एक स्प्रे झाला पाहिजे, दुसरा स्प्रे इथं आणि तिसरा स्प्रे या कंडिशनला झाला पाहिजे. आता याच्यामध्ये आपल्याला जेव्हा पण शेवटची जी आपली कंडिशन असते की बा याला आपल्याला काय केलं पाहिजे बंच याच्यामध्ये, तर एक करायचं की आपल्या झाडाचा बुंदा किती आहे. आता साधारणतः याचा जर बुंदा म्हटला तर याचा बुंदा 36च्या दरम्यान सहज असेल. 36च्या दरम्यान याचा बुंदा 36-40 सुद्धा असू शकते. तर समजा जर हा 36 आहे तर आपण जर याले फण्या किती ठेवायच्या, तर आपण इथं 4 जर याला भाग दिला तर आपण याला 9 फण्या ठेवू शकतो. तर यावेळी जर आता सुरुवात जर याच्यामध्ये झाली असेल तर सुरुवातचे तुम्ही 9 फण्या ठेवा आणि नंतर 8 फण्या ठेवा कंटिन्यू. आता याच्यामध्ये काय करायचं की आता आपण फण्या जर ओपन म्हणजे पाहिल्यात, आता पूर्ण 100% फण्या ओपन झाल्या. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9वी फणी ही. आता 9व्या फणीमध्ये एक असं पाहायचं की आता फण्या ओपन होताना याच्यामध्ये गोंडाफणी जे म्हणतो आपण की ज्याला त्याच्यात लहान केळं जे निघतात, हे इथं लहान केळं दिसतात याला आपण गोंडाफणी म्हणतो. तर हे जे असतात ना, तर इथपर्यंत जे पूर्ण आपल्याला फण्या काढायच्या आहेत. मग आपण जर 8 ठेवताय 9 ठेवताय ते पाहू. तर हे करताना कसं करायचं की ह्या पूर्ण फण्या अशा मोजून हे पूर्ण फणी मोडायची, त्यामध्ये एक केळ ठेवायचं. अठूनपासून साधारणतः दुसरी आणि हे तिसरं एवढे ठेवल्याने काढल्यानंतर याला अठून हे असं मोडायचं. आणि हे इथून जे पाणी टपकते, हे जे पाणी टपकत असते, तर यासाठी आपण काय करत असतो की वायसोनोमेटा आणि शेण, म्हणजे साधारणतः 10 किलो शेणाले 200 ग्रॅमपर्यंत 100 ग्रॅमपर्यंत वायसोनोमेटा, किंवा वायसोनोमेटा जर नसेल तर 200 ग्रॅम 0050 किंवा मग 1919 किंवा 05234 असं कोणतंही खत घेऊन त्याचे एक मुठभर साधारण 50 ग्रॅम शेण घेऊन एका याले कशी पोटळी लावायची आणि त्याला बांधून द्यायचं. त्यांना काय होते की अठूळचं जे पाणी निघून राहिलं ते खालची फणी वजनामध्ये भरते. हे आपण इथं त्याचं ब्लडिंग थांबवल्यामुळे. आणि ज्या दिवशी आपण याले कोणतंही लव समजा पोटळी बांधू तर त्याला एक विशिष्ट कलरचा धागा बांधून द्यायचा किंवा आज आपण पूर्ण शेतात फिरत आहे, प्रत्येक 8व्या 10व्या दिवशी याचं नियोजन ठेवायचं. 8ही आपण जर याले समजा पहिल्या दिवशी लाल कलर घेतला, लाल कलरमध्ये जर आपल्या जो 100 दिसले तर आपण लिहून ठेवायचं बा 1 तारखेला आपले 100 झाले म्हणून, किंवा 10 तारखेला पांढरा धागा आपले 200 झाले, याचं नियोजन करा. म्हणजे ते जर लिहिलं तर काय होते की ज्यावेळेस याची कटिंग येईल तर अठूनपासून आपण थंडीमध्ये साधारणतः 110 दिवस कटिंगले लागतात, तर त्या दिवसानं आपण याची कटिंग घेऊ. म्हणजे 100% जर आपण याचे दिवस घेतले ते वजन 100% येते. त्यामुळे आपल्याला हे याच्यात टॅगिंग करणं महत्वाची आहे. नाहीतर काय होते की 8 दिवसाचा पहिला आणि 8 दिवस लेटचा याच्यात जवळपास 3 ते 5 किलोपर्यंत फरक पडते. म्हणजे तो एका टाइमले तो 19-20 म्हणून तो त्याला काटू शकते. तर आपलं जर 5 किलो जर वजन गेलं तर आजचा खर्चही म्हटलं चालते तो खर्च आपला निघू शकते. म्हणून याला टॅगिंग करणं महत्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर जे फवारण्या घेतो आपण, फवारणीत काय करायचं की जे पहिली फवारणी जी जसं आपण घड बाहेर निघाल्यानंतर जे फवारणी करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी घेताना त्याच्यामध्ये घ्यायचं नीम ऑइल आणि त्याच्यामध्ये घ्यायचं एक गुळ आणि इमिडा. हे 3ची फवारणी सुरुवातीला जास्ती बंच निघते त्यावेळेस, म्हणजे की जोपर्यंत याचे सोपट खाली आहे असं त्या लेवलला घ्यायचं. म्हणजे काय ते याच्यावर पूर्ण औषध थांबल्यानंतर ते याच्यामध्ये थांबेल राहते आणि याचा वाससाठी मच्छर येते. त्यामुळे मच्छर काय होते की याच्यावर बसत नाही. त्याच्यावर मच्छर जर बसले तर काय ते याच्यावर डॉट डॉट येतात. नंतर याच्यावर टिकली रोग म्हणतो आपण त्याला, तो रोग आपल्याला दिसते. तर या कंडिशन मध्ये तो फवारा होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही अशी कंडिशन झाली की आपण यावेळेस म्हणजे तिसरी फवारणी घेतली तर यावेळेस आपण त्याला बंच कव्हर सुद्धा चढू शकतो. बंच कव्हर लावून दिलं खालून आणि वरतून जर बांधलं तर थंडीपासून बी प्रोटेक्शन भेटते. म्हणजे चिलिंग जे प्रकार होते तो होणार नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण याले बंच कव्हर चढवतो त्यावेळेस जर याला फवारा घ्यायचा असेल तर आपण डायरेक्ट मातीचा स्प्रे घेऊ शकतो. त्यामध्ये शुद्ध 5 किलो माती घ्यायची आणि 100 ग्रॅम वायसोनोमेटा घ्यायचा आणि 200 लिटर पाणी घ्यायचं. कारण की आपण फवारणी जागते कोणत्याही याच्यावर करत असतो म्हणजे फळावर करतो तर आपण 5 किलो माती घेत असतो. नाहीतर आपण इतर ठिकाणी 20 ते 25 किलो माती घेतो. मातीचा जर स्प्रे केला तर काय होते त्याची एक लेअर येते मातीची गढूळ पाण्याची. ते जर झाली तर काय ते थोडंसं टेम्परेचर तुमचं बचाव म्हणजे कमी होऊ देत नाही. म्हणजे एक त्याला स्वेटर सारखं काम होतं त्याचं ते मातीच्यामुळे काहीतरी. तर तो एक फायदा होते म्हणजे चिलिंग पासून तो एक आपला एक प्रयोग सक्सेसफुल होते. आणि त्यानंतर जे खालचं जे आपण जे फर्टिगेशन म्हणतो, आता तुम्ही इथं एक नाली केलेली नाही, तुम्ही इथं नाली करायला पाहिजे होती, ठीक आहे नाही केली काही हरकत नाही. आता पाणी देताना काय करा, तुम्ही दोन्ही ड्रिप एकत्र घ्या म्हणजे एका लाईन मध्ये 2 ड्रिप टाका. एक ड्रिप नाली खाली ठेवा आणि याच्यात तुम्ही किती जरी पाणी दिलं भरपूर आणि रातच्या वेळेस पाणी द्यायचं, भरपूर पाणी द्यायचं आणि ते खाली ठेवायचे म्हणजे तरुण तुमची वाफ निघून जाईल. हे जे तुमचे पानं गेले ना तर हे खास याच्यामुळे गेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फर्टिगेशन करता तर जे तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलनुसार तुम्ही कंटिन्यू 10व्या दिवशी 8व्या दिवशी शेड्यूल चालू राहू द्या लाईनच्या नुसार. आणि जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत प्रति हप्ता सल्फर 80 WDG 1 किलो प्रति हजारी याप्रमाणे द्या. चुन्याचं पाणी प्रति किलो 1 हजारी याप्रमाणे द्या. आणि तिसरं म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड हे कंटिन्यू प्रति हप्ता 1 किलो हे गेलं पाहिजे. जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत हे शेड्यूल कंटिन्यू चालू ठेवा. आणि जर हा करपा आता सध्या थंडीचा मोसम जास्त आहे, हा करपा वाढून तर त्यासाठी एक प्रिव्हेंटिव्ह स्प्रे म्हणून जो तुम्हाला मी सांगितला प्रॅक्झर, डेसिस आणि आपलं व्हॅलिडा, तर याचा पूर्ण स्प्रे म्हणजे पूर्ण रॅपिड घेऊन टाका म्हणजे जमीनवर, खोळावर, पानावर असं घेऊन टाका. त्यामुळे मग पुढचे प्रॉब्लेम काही येतील नाही.